आता व्हिडिओ रेकॉर्डिंगची तयारी सुरू झाली आहे. मग ते गाव आता जे आहे ते राहिलंच नाही की जे लोकेशन आम्हाला पाहिजे. वणीवरून 7 किलोमीटरचं अंतर आहे. अहेरी गाव आहे, पण हे गाव खदानमध्ये गेल्यामुळं पूर्ण हे आहे ते लोकेशन अहेरी गाव जे होतं तुम्ही. नमस्कार, मी विलास जट्टे, तुमचा लाडका साधा माणूस. आणि आजचा दिवस आहे थोडा खास आहे, कारण आज आहे रौनकचा वाढदिवस. तर रौनकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन द्या. तर मंडळी, आजचा जो व्लॉग आहे थोडा इंटरेस्टिंग ह्यासाठी पण होणार आहे, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या गाण्याची जे आहे ते ऑडिओ रेकॉर्डिंग, व्होकल वगैरे सर्व, म्युझिक वगैरे सर्व झालं आहे. आणि आता व्हिडिओ रेकॉर्डिंगची तयारी सुरू झाली आहे. तर त्यासाठी कास्टिंग वगैरे सुरू आहे आणि सोबतच लोकेशन सुद्धा फाइंड करणं सुरू आहे. तर आज आम्ही एका अशा लोकेशनवर जात आहोत जी आपल्या व्हिडिओची, गाण्याची डिमांड आहे. तर त्या पद्धतीचं लोकेशन सुद्धा आम्ही फाइंड करण्यासाठी जात आहोत. तर तेव्हा ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कारण ब्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार नक्की होणार आहे. रौनक, किती वर्षा पहिले तुझे बाबा ते गाव सोडून आले? तसं तर मी वणीतच जन्मलो. पहिले हा. लहानपणीपासून वणीतच राहत होतो. हा. मला आठवत पण नाही की घर कसं होतं माहेरीतलं. अच्छा अच्छा. तिथं मी जास्त दिवस राहिलो पण नव्हतो. मा- 1-2 वेळा गेलो असेल, बाकी जास्त दिवस नव्हतो. तर आता आम्ही निघालो त्या लोकेशनवर जाण्यासाठी, आणि लोकेशन जे आहे ते ब्राह्मणी फाट्यावर आहे. आणि ब्राह्मणी फाट्यावरून जो सरळ रस्ता जाते ब्राह्मणीच्या समोर पुन्हा एक गाव आहे. आणि ते जे गाव आहे अहेरी गाव आहे. अहेरी गाव जे उठलं आहे, म्हणजे उठलं आहे म्हणजे समजा ते गाव पहिले खदान गेल्यामुळे त्या गावामध्ये ते गाव उठलं, आणि तिथले लोक खूप सारे वणीमध्ये आले आहे. त्याच्यातलाच एक माणूस म्हणलं तर रौनक पण आहे, कारण तर रौनकचे बाबा पण तिथंच होते, तिथून आता वणीमध्ये राहत आहे. ठीक आहे, तर तिथं जात आहो, दाखवतो तुम्हाला. इथं ऑलरेडी खदान वगैरे आहे, तुम्ही पाहू शकता समोर की खदान वगैरे आहे. आणि पूर्ण खदानचा परिसर आहे इकडं. आणि त्या परिसरामध्ये तसं एक लोकेशन आहे जे लोकेशन आम्हाला पाहिजे, आणि त्या टाईपचं लोकेशन रौनकनं सांगितलं की टाईपचं लोकेशन आहे बा. चला आपण जाऊन बघू. मग ते गाव आता जे आहे ते राहिलंच नाही की नाही, पूर्ण जंगल झालं. तर एक नदीवर जाण्यासाठी गावाच्या बाहेरून एक रस्ता आहे तिकडून, तिथून जाता येते. बाकी गावातलं आता काहीच काहीच नाही. सगळे घरं वगैरे तुटले पडले. अच्छा अच्छा. तर चला मग तुम्हाला दाखवतो मी की ते गाव उठल्याच्या नंतरचा म्हणजे काय ठिकाण, त्या ठिकाणी काय काय आहे बा, नाही का. एक आपण म्हणतो की पुरातन गाव अवशेष काही राहायचे गावातले, तर त्या टाईपचं तिथं काय आहे थोडंसं पाहू आपण आता. तर ही आहे खदान. आणि जे ओपन कास्ट जे म्हणतो, ओपन कास्ट जे खदान म्हणतो आपण, ते वाली खदान आहे. म्हणजे इथं पहाडासारखं होतं, तिकडं अंदर खाली खदान असेल आहे समजा, तिथं कोळसा निघते. आणि हा जो रस्ता आहे हा समोर म्हणजे वणीवरून 7 किलोमीटरचं अंतर आहे, असं रौनक सांगत होता. बघू आता किती, ऑलमोस्ट आम्ही 5 किलोमीटर तर आलोच असेल, आता जवळच आहे समजा. तर फायनली जे आहे आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो आहोत, ते म्हणजे अहेरी गाव, जे आता गाव नाही राहिलं आहे, तर ओसाड झाला आहे. मला दाखवतो कसं कसं आहे, काय काय. पाहू शकता तुम्ही इथं की हे बघा, बोरिंग पण आहे इथं. आणि त्यानंतर हे जे आहे ना, हे पूर्ण घरं वगैरे होते इथं, बघू शकता पूर्ण घर आहे. आणि तिकडे शाळा पण आहे. हे शाळा आहे समजा, हे शाळेची बोरिंग आहे. तुम्ही विचार करू शकता की किती सुंदर असेल हे गाव, नाही का. किती सुंदर असेल. पिंपळाचं झाड होतं इथं. त्याच्यानंतर इथं ही शाळा, आणि हे शाळेचं गेट आहे. हे शाळेचं गेट आहे, बघू शकता. हे शाळेचं गेट आहे. आणि इकडं पूर्ण शाळा होती, दाखवतो. ही पूर्ण शाळा आहे. आणि हे शाळेचं इकडं बाथरूम वगैरे असेल. शाळा आहे इकडं, हे शाळा असेल. आणि पूर्ण ओसाड आहे. पूर्ण घरं वगैरे आहे इथं. ते पूर्ण जे गाव आहे, पूर्ण चांगलं मजबूत गाव होतं. असं नाही की छोटं मोठं असंच काहीतरी गाव होतं. बघू शकता तुम्ही इथं, हे बघा, नाल्या आहे. गावामध्ये नाल्या सुद्धा होत्या, आणि कॉन्क्रीटचे रस्ते होते. कॉन्क्रीटचे रस्ते, नाल्या, आणि मजबूत गाव होतं समजा. ते मजबूत गाव खदानमध्ये गेल्यामुळं इकडं, आता इथं खदान नाही झाली, आजूबाजूला झाली, पण हे गाव खदानमध्ये गेल्यामुळं पूर्ण ओसाड झाला आहे समजा. बघू शकता एक जुनं गाव, जे ओसाड गाव म्हणतो आपण, की जे पूर्ण खंडर झालं आहे, ते गाव कसं राहू शकते. हे बघा, हे कोणाचं तरी घर आहे इथं वरती, स्लॅबच्या वरती समजा हे आहे, म्हणजे जिना वगैरे
आणि इकडं पण एक खूप सारे घरं आहे आणि एक वेगळं असं वाटते की काहीतरी म्हणजे ओसाड पडलेला आहे आणि ह्या गावातले लोक इथं नाही आहे. एक थोडी वेगळी फिलिंग येत आहे मला आता पाहून हे, की अशा टाईपचं काहीतरी आहे बुवा, नाही का? म्हणजे एक्सपिरियन्सच तो आहे ना, तो वेगळा येत आहे. रौष्ट पूर्ण भिंती पडल्या आहे. या घरावरचे समजा लोकांनी टीना वगैरे काढून नेल्या असतील, छप्पर वरचे जे म्हणतो आपण कवलं वगैरे आहे ते काढून नेले असतील आणि पूर्ण गाव हे मोठं होतं. जवळपास मोठं गाव होतं. तुम्ही बघू शकता इकडं पण घर आहे, इकडं पण घरं आहे आणि घरं पूर्ण आता हे जे गाव होतं मला वाटते 50-100 घराचं तर गाव असेल. तर ते गावातले लोक जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावात गेले आहेत समजा, नाही का? तर एक आता जे लोक समजा या गावात राहत होते त्या लोकांचा काय एक्सपिरियन्स अनुभव असेल, नाही का? तर काय म्हणजे त्यांना वाटत असेल की अरे आमचं गाव होतं, आम्ही इथं राहत होतो, नाही का? पण पाहिलं तर वाटत आहे की यार मजबूत गाव आहे. आंबे वगैरे पडलेले आहे. त्याच्यानंतर इथं पण कॉन्क्रीटचे रस्ते आहे आणि खूप चांगलं गाव होतं समजा. खदानमध्ये गेल्यामुळं ते गाव उठलं आणि आता तिथले लोक खूप सारे लोक तर वणीत गेले, खूप सारे लोक इकडं तिकडे गेले असून राहिले. पण मी तर पहिली वेळ असं कोणतं तरी गाव पाहत आहो की जे ओसाड झालं आहे, ज्या गावात कोणी लोक राहत होते आता कोणीच राहत नाही. म्हणजे एक आपण कोणत्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या फिल्ममध्ये वगैरे दाखवतो की अशा अशा प्रकारचं गाव होतं आणि उठून गेलं ते ओसाड झालं. ते फर्स्ट टाइम मी असा एक्सपिरियन्स जो आहे तो पहिली वेळ माझ्या डोळ्याने घेतला. ठीक आहे. खूप वेगळं एक फील होत आहे आणि जवळपास चांगलं डेव्हलप गाव होतं. तर ठीक आहे, आता आपण नदीवर जाऊ आणि तिथं बघू की आपल्याला नदीवर जो आपल्याला सीन घ्यायचा आहे, जो शॉट घ्यायचा आहे त्यासाठीचं लोकेशन कसं आहे. नदी आणि मंदिर वगैरे आपल्याला पाहिजे होतं त्या टाईपचं लोकेशन. चला मग आता मंदिराकडे जाऊ. तर हे जे आहे हे आहे दवाखाना, म्हणजे माणसाचा दवाखाना आणि समोर जनावरांचा दवाखाना पण आहे, ते पण बघू आपण. तुम्ही बघू शकता की तो होता माणसाचा दवाखाना आणि आता मी तुम्हाला दाखवतो जनावरांचा दवाखाना. बघू शकता इथं लिहिलेलं वगैरे आहे. आपल्या कॅमेऱ्यानं दिसतंय का बघू. हे बघा इथं लिहिलेलं आहे, काळजी व करण्याकरता उपचारकर्ता जनावरांना, यानी की म्हणजे हा जो दवाखाना आहे हा खरोखरच म्हणजे जनावरांचा दवाखाना आहे हे तर सिद्ध झालं, कारण ते तशा प्रकारचे लिहिलेलं आहे, नाही का? आता आपण समोर जाऊ आणि बघू की काय काय पुन्हा गोष्टी आपल्याला या गावाच्या पाहायला मिळते, नाही का? फायनली त्या लोकेशनवर पोहोचलो आहोत, ज्या लोकेशन आपल्याला आपल्या गाण्यामध्ये पाहिजे तेच लोकेशन आहे. चला मग आता तुम्हाला दाखवतो मी ते लोकेशन कशा पद्धतीचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की जुना जो गाव होता त्या गावाचं इथं समजा एक वॉटर सप्लायचं पण जे आपण म्हणतो काम, की गावामध्ये पाणी पुरवण्याचं काम होते ते इथं डीपी आहे, जे करंट जे म्हणतो आपण, ज्यासाठी करंट लागतो हे डीपी आहे इथं. आणि समोर जे आहे ते इकडं ते बघू शकता तुम्ही मंदिर वगैरे आणि सगळ्या गोष्टी आहेत. चला आता आपण जाऊ आणि बघू. तर मंडळी हे आहे ते लोकेशन, तुम्ही बघू शकता. हे नदीच्या काठावर जसं आपल्याला लोकेशन पाहिजे होतं त्या टाईपचं लोकेशन दिसत आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही की मंदिर आहे, जे बजरंगबलीची पण दिसत आहे आणि पुन्हा खूप सारे देव सुद्धा असेल आणि थोडंफार खडक पहाड जे म्हणतो आपण ते पण आहे. आणि ज्या लेवलचं लोकेशन आपल्याला पाहिजे त्या लेवलचं लोकेशन पण ते दिसून राहिलं. तर आता आपण पाहू की समोर पुन्हा जाऊन पाहू की कशा प्रकारचं लोकेशन आपल्याला जसं पाहिजे तसं बसल की नाही आपल्या बजेटमध्ये. तर अशा प्रकारचं हे लोकेशन आहे, जे अहेरी जुनं गाव होतं त्या गावाला लागूनच नदीला आहे आणि नदीलाच लागून बजरंगबलीचं मंदिर वगैरे आणि सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे लोकेशन जे आहे
व्हिडिओ पाहणाऱ्या कोणत्या कोणत्या व्यक्तीला माहीत होतं ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू पुन्हा अशाच ब्लॉगसोबत. तेव्हा व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा आणि आता पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय.